आली त्याला थंडीने शेवट त्यांना पवई प्लाझा मध्ये आपण शिफ्ट केलं, त्यांना तिकडे रिक्वेस्ट करून पवई प्लाझा मध्ये टाकलं त्यांना, मला तुम्ही तिथे थांबा म्हणून। अशोक भाई बुध बिहार में लो पहले बुध बिहार में लो ना अगले 4 वर्ष आपल्याला पलीकडे जायचं मॅम, काम चालू आहे, काम जरा साईड सांभाळते तसे लोकांवरती आतमध्ये आले तर बांबू ठेवून असे त्याला निघा पाहिजे। सीबीआय चौकशी झाली पाहिजे। ज्या तऱ्हेने जयभीमनगरमधली ही कारवाई झालेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघत असाल की लोकांना राहण्याचं कुठलंही व्यवस्थापन त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे। 3 तारखेला मला वाटतं यांना नोटीस दिली आणि लगेचच कारवाई करण्यात आली 6 तारखेला, आणि त्यामुळे इतकी अर्जंट ही कारवाई झाली। लोकांना त्यांचं सामानसुद्धा घेऊन जाता आलं नाही, त्यांचं सामान तसं पडलेलं आहे, काय दुसरं व्यवस्थापन करण्यात आलेलं नाही आहे। आपण सुद्धा बघितलं असेल, खरं तर महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार जर बघितलं, शासन निर्णयानुसार आपण जर बघितलं तर 1 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला कुठलीही झोपडपट्टी जी आहे ती त्या ठिकाणी मध्ये तोडता येत नाही, कारण मान्सूनच्या सीझनमध्ये आपण कुठल्याही तऱ्हेची अशी कारवाई करत नाही। पण दुर्दैवाने या ठिकाणी जी कारवाई झाली ती कोणाच्या सांगण्यावरून झाली, कोणाचं त्याच्यावरती प्रेशर होतं, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे ना। बिलकुल त्या ठिकाणी हिंसाचाराचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही, कारण आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या हिंसाचाराचं समर्थन करत नाही। परंतु हे का झालं? कारण लोकांना त्याची तयारीच नव्हती, लोकांना माहितीच नव्हतं की एक्झॅक्टली काय होणार, आणि अचानक त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झाली। पोलीस फोर्सने ज्या तऱ्हेने घराघरामध्ये, म्हणजे आता मी महिलांचं ऐकत होते, ज्या तऱ्हेने पोलीस फोर्स घरामध्ये घुसलं, मला असं वाटतं की सामंजस्याच्या माध्यमातून जर बोलणं झालं असतं आणि लोकांना पर्यायी व्यवस्थापन करून दिलं असतं तर लोक नक्कीच गेले असते। पण दुर्दैवाने तसं काहीही केलं गेलं नाही आहे, कुठल्याही तऱ्हेचा सर्वे झाला नाही, कुठल्याही तऱ्हेचं त्यांना पर्यायी व्यवस्थापन नाही। काल आपण सगळेजण जाणताय मुंबईमध्ये किती मुसळधार पाऊस पडला, अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना, मुलाबाळांना घेऊन ती लोक त्या ठिकाणी बसलेली आहेत, त्यांना त्या ठिकाणी बुद्धविहारात जाण्याची सुद्धा परवानगी देण्याचं काम झालेलं नाही आहे। एवढं कशासाठी? शेवटी ते मुंबईचे नागरिक आहेत, मुंबईसाठी त्यांनी काढायचं काम होतं। पुष्कळशा वेळेला आपण जे आहे ते सहानुभूतीची भूमिका ठेवतो, त्यांच्यासाठी राहण्याचं व्यवस्थापन ठेवायला पाहिजे होतं, खाण्यापिण्याचं व्यवस्थापन ठेवायला पाहिजे होतं। पाणी नाही आणि टॉयलेट नाही, म्हणजे कुठे आपण आहोत? आणि मला या ठिकाणी राज्य सरकारला प्रश्न विचारायचा आहे, मुंबई महानगरपालिकेला सुद्धा प्रश्न विचारायचा, की मी त्यांच्याशी बैठक करणार आहे, मी त्यांना प्रश्न विचारणार आहे की आपली भूमिका काय आहे मुंबईच्या नागरिकाबद्दल। आज बघितलं असेल तुम्ही, महिलांना एवढं त्या ठिकाणी लागलेलं आहे, लहान लहान मुलं आजारी आहेत। पहिलं तर माझं सांगणं आहे की आरोग्य व्यवस्थापनाने याच्यावरती लक्ष द्यावं, आणि आरोग्य व्यवस्थापनाने त्याच्यावरती लगेच जी मुलं आजारी आहेत, ज्यांना ताप येतोय, ज्यांना त्या ठिकाणी आजार आहे, त्यांचं लगेच तपासणी करावी। दुसरं, पाण्याचं आणि टॉयलेटचं व्यवस्थापन करावं, सर्वे चालू करावा, आणि ह्या पूर्ण प्रकाराची जी चौकशी आहे ती ज्युडिशरी करावी। अधिकाऱ्यांवर तक्रार तुम्ही करणार आहात? 100% करणार, कारण अधिकाऱ्याने सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घेत असताना थोडी भूमिका घ्यायला पाहिजे होती। तुम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन लगेच तुम्ही कारवाई सुरू केली। मला असं वाटतं की लोकांना जर कॉन्फिडन्समध्ये, एक तर तुमचा GR काय सांगतो, कायद्यानुसार ही कारवाई व्हायला पाहिजे होती, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की तुम्ही कारवाई करत असताना महिला बघितल्या नाहीत, लहान मुलं बघितले नाहीत। मला वाटतंय की मी आधी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मी हिंसाचाराची सपोर्ट करत नाही, पण ह्या हिंसाचारासाठी जी जबाबदार मंडळी आहे त्याची पूर्ण न्यायालयीन चौकशी तर व्हायला पाहिजे ना, की एक्झॅक्टली काय झालं, कशामुळे सगळ्या या गोष्टी झाल्या। आणि ज्या तऱ्हेने कलम लावलेली गेलेली आहेत, त्या कलमाच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांचं असं म्हणणं आहे की कलम अशा तऱ्हेने लावलेली की त्यांना खालच्या कोर्टामध्ये तर त्यांना बेलच मिळू शकत नाही। त्यामुळे याच्यावर सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे। मला वाटतं ते मुंबईचे नागरिक आहेत, आणि मुंबईच्या नागरिकाला न्याय मिळण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो। मोठ्या मोठ्या बिल्डरसाठी वेगळ्या वेगळ्या योजना केल्या जातात, मोठे मोठे डेव्हलपमेंट प्लॅन बनवले जातात, त्यांच्यासाठी GR चेंज केले जातात, DC रूल चेंज केले जातात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा तऱ्हेच्या कारवाईच्या मागे कोण आहे हे काय मी सांगायची गरज नाही, की त्यांचे गुंड सुद्धा त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला येऊन लोकांना घुसू देण्याचं काम करतात। त्यामुळे या सगळ्या मागे कोणाचा हस्तक्षेप आहे, सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आणि ज्यांना ज्यांना त्यांची घरं आहेत त्यांचा सर्वे होऊन त्यांना घरं पर्याय मिळाले पाहिजे। मी आता अधिकाऱ्यांशी, कारण अधिकारी आले, पण लोकांचा तुम्ही बघताय की इतका रोष आहे, आणि साहजिकच आहे। तुम्ही जर बघाल तर 5 दिवसापासून लोक त्या ठिकाणी, आता 3 दिवसापासून लोक रस्त्यावरती आहेत,
आणि काल पावसामध्ये लोकांची अवस्था काय झाली असेल याचा तुम्ही आणि मी विचार पण करू शकत नाही. म्हणजे मुलं लहान मुलं घेऊन महिला रस्त्यावरती बसलेल्या आहेत. म्हणजे आम्ही समजू शकतो 4-5 दिवस झाले त्यांनी आंघोळ केलेली नाही, कारण पाणी प्यायलाच नाही तर आंघोळीचं कुठे करणार काय बाकीच्या गोष्टी. महिला टॉयलेटला जाऊ शकत नाहीत. ही परिस्थिती बरोबर नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, मी आता अधिकाऱ्यांशी तेच बोलणार आहे की पहिली तर पर्यायी व्यवस्थापन, सगळं व्यवस्थापन त्यांना उपलब्ध करून द्या, आरोग्याचं, पिण्याच्या पाण्याचं, टॉयलेटचं, आणि लगेच त्यांचा सर्व्हे सुरू करा. कारवाईबद्दल अधिकारी तुमच्याशी काय बोलत का? म्हणजे ह्या ठिकाणी आहेत जे अध्यक्षांनी अशा प्रकारची आहे ते ऑर्डर देऊन कारवाई करण्याचं सांगितलेलं होतं, परंतु ज्या ठिकाणी नियमावली आहे त्या नियमावलीचं कुठेतरी पालन केलं गेलं नाही. मी त्यांना आता तोच प्रश्न विचारला, पण त्यांनी मला सांगितलं की नाही असं झालं आणि आम्ही बॅकआउट झालो. मग एवढ्या ॲक्शन कशा काय झाल्या? त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, पण लोकांचा एवढा रोष होता. त्यामुळे अधिकारी मला वाटतं कुठे असतील ते बघून घेते, मी त्यांच्याशी बसते. 100% मला वाटतं की त्यांनी तातडीने, एकतर कसं असतं की जर समजा अशी काही घटना झाली किंवा झाली तर त्यांच्यासाठी कमीत कमी शाळा तरी दिली जाते की लोकांना रस्त्यावर राहू नये. आता पावसाळ्यामध्ये लोक रस्त्यावर फुटपाथवर झोपतायत मुलं, लहान मुलांना घेऊन. काहीतरी पर्यायी व्यवस्था त्वरित केली गेली पाहिजे की या लोकांना कुठेतरी त्या ठिकाणी छत मिळालं पाहिजे. मग ती शाळा असेल किंवा कुठलीही जागा असेल, समाज मंदिर असेल, त्याचं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. खाण्यापिण्याचं व्यवस्थापन करून दिलं गेलं पाहिजे. दुर्दैवाने कुठलंही व्यवस्थापन न करताना ही कारवाई झालेली आहे आणि कोणाच्या दबावाखाली झाली याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. या ठिकाणी बॉडीगार्ड वापरून हा संपूर्ण, म्हणून तर म्हणते कोणाच्या दबावाखाली झाली तीच माहिती. दुर्दैवाने आज राज्य सरकार जे फायदे करते ते कोणाचे फायदे करते सर्वसामान्य माणसाला माहिती आहे. मोठ्या मोठ्या लोकांसाठी DC रूल बदलले जातात, पॉलिसीज बदलल्या जातात, GR बदलले जातात, आणि छोट्या माणसासाठी असलेले GR बदलण्याचं काम होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.